पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 15 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिल्याच दिवशी हाय व्होल्टेज प्रचार। मांजरे येथील मांजराई देवीच्या मंदिरात प्रचाराचा अधिकृत नारळ फुटला। पहा सविस्तर। देव आणि देव दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं होतं। त्या समुद्र मंथनातून त्यांनी मोती जे अमृत शोधून घेतलं आणि दैत्याच्यासाठी त्यांना बाकीचं केलं। तसं ही निवडणूक अशी आहे। आता हे जे आहे घड्याळ आणि तुतारी एकत्र झाल्यामुळं आता मला मिळलेल्या मताधिक्यापेक्षा जास्ती मताधिक्य निश्चित मिळेल असा मी विश्वास बाळगतो। या ठिकाणी आपण घड्याळाच्या चारही चिन्हापुढचं बटन दाबून या उमेदवारांना मोठ्या संख्येनं विजयी करावं असं मी आपल्याला आवाहन करतो। अजित खरं सांगतो, तुझं तर काय ओके, तू निवडून आला का तुझ्या वर्षात नागरिकांना विनंती, सर्वांनी या चारही घड्याळाच्या बटनासमोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हीच विनंती तुम्हाला करतो। आबा तुम्ही मी एकत्र राहिलोय, तुम्हाला विजय करेपर्यंत आबा मी तुमच्या सोबत राहील हा शब्द मयूर गरजेचा आहे। त्यामध्ये कसलीही चिंता बाळगू नका, तुमचा विजय पक्का आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे। मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राहील, याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही। आम्ही सर्व असेल आणि यांना भरघोस मताने निवडून आणल। जय हिंद, जय भारत, जय राष्ट्रवादी। त्या ठिकाणी आम्ही एकच सांगतो, आमच्या गावात जेवढे उपसरपंच सरपंच झाल्या त्यापैकी 90% आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी। तर ही चारही उमेदवार त्या ठिकाणी निवडून गेले म्हणजे आम्हीच निवडून गेल्यासारखं आहे। पण अण्णा ह्या ठिकाणी राष्ट्रवादी खरं एवढ्यात 10-15 महिन्यामध्ये जर चारही गावात जर पोहोचवली असेल ते अजितआबा घुलेंनी या ठिकाणी पोहोचवलेली आहे। आता मी त्यांच्या वडिलांच्या वयाचा आहे, तो अत्यंत होतकरू मुलगा। त्याचप्रमाणे आमचे अण्णाभाऊ दारवडकर असतील, आमच्या तुपेताई असतील, आमच्या जितेंद्र कांबळेच्या पत्नी असतील, हे आमच्या सासवडीच्या आहेत। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी नातं गोतं न समजता सगळ्यांनी चारही घड्याळा या ठिकाणी बटन दाबायचं। कोणी काय सांगू, अजित म्हणलं तर कोणी त्याला हरवू शकत नाही। पुरुषोत्तम म्हणलं तर विष्णूचं नाव आहे, शिवानी हे दुर्गेचं नाव आहे आणि जोशीला हे यांना सगळ्यांना जोश देण्याची शक्ती। मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आता तुमचा सगळ्यांचा निवडून जबाबदारी माझी आहे। आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या या प्रभागामधून महिला भगिनी आणि हजारोच्या संख्येने आमचे कार्यकर्ते उपस्थित होते। फार उत्साहाचं वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही पक्ष एक आल्यामुळे दोन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित होते। अनेक कार्यकर्त्यांनी आज या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो। या प्रभागामध्ये प्रचंड असं काम गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्याच मंडळींनी उभं केलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या प्रभागातील चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना होणार आहे। आमच्या जोशीला कांबळे असतील, आमचे अण्णा उर्फ पुरुषोत्तम दारवाडकर असतील, आमच्या शिवानी रुपेश तुपे असतील, आमचा अजित दत्तात्रय घुले असतील, हे चारही उमेदवार पक्षाने अतिशय चांगले दिलेले आहेत। आमच्या पक्षामध्ये या 4 जागेसाठी 40 तुल्यबळ उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती। पक्षालाही या ठिकाणी उमेदवारांची निवड करणं अतिशय कसरत होती, अवघड काम होतं, परंतु त्यातूनही आमच्या सगळ्यांचे नेते अजितदादा पवार यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे, कुठलाही कार्यकर्ता नाराज नाही। आज आपण पाहिलं सगळे पदाधिकारी, एकूण एक पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बाप्पू घुले असतील, साधना सहकारी बँकेचे चेअरमन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदाबा घुले असतील, साधना सहकारी बँकेचे चेअरमन रमेश बाप्पू घुले असतील, व्हाईस चेअरमन रोहिणी तुपे असतील, साधना बँकेचे अनेक पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी मामा खलसे असतील, स्वर्गीय जिल्हा परिषद सदस्याच्या कविता गोगावले यांचे पती रवींद्र गोगावले असतील, आत्ताच स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करणारे आमचे मयूर खलसे असतील आणि शैलेंद्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी राजेश आर्णे असतील, आमचे समाजसेवक शैलेश बेल्लेकर असतील, ही सगळीच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे। प्रत्येकामध्ये उत्साह आहे। माझ्याकडून अनेक नावं राहिली असतील, पण
सगळेच मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चितपणे मला माहिती आहे की या प्रभागामधून आम्ही जे काम उभं केलेलं आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जो मिलाप केलेला आहे, त्यामुळे आमचे चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजयी होतील याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.